चला, जय महाराष्ट्र मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे नेक्स्ट विजन या आपल्या नवीन युट्यूब चॅनलवरती। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण या नेक्स्ट विजन या युट्यूब चॅनलद्वारे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षा असतील, त्याच्यानंतर शालेय स्तरावरती स्कॉलरशिप, नवोदय परीक्षा असेल, या सर्वांचा अभ्यासक्रम असेल, नवीन अपडेट असेल, या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळणार आहे। बघा मित्रांनो, ऑलरेडी आपला एक युट्यूब चॅनल आहे, त्याच्यावरती आपण 10वी पर्यंत सिलेबस असेल, अपडेट असेल ते टाकतो। पण आपण या युट्यूब चॅनलवरती आपण ज्या स्पर्धा परीक्षा असेल किंवा एखाद्या परीक्षा असेल, या संदर्भात पूर्ण अपडेट तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळणार मित्रांनो। चला, आजचा व्हिडिओ स्पेशल असणार मित्रांनो, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला कमेंट केल्या होत्या का आपल्या जुन्या चॅनलवरती का सर टीएटी संदर्भात अपडेट द्या। तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि लक्षात घ्या मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण तुम्हाला मी एकदम जी काही महत्त्वाची अपडेट आहे, जी काही महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। चला बघा विद्यार्थी मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय का टीएटी 2025 ची बघा जाहिरात आलेली आहे, बरोबर आहे। याची काय मित्रांनो, तर जाहिरात आलेली आहे, आपल्याला माहिती याची जाहिरात आलेली आहे, परंतु याच्यामध्ये का फॉर्म भरायला जी प्रोसेस आहे, फॉर्म भरायला जी प्रोसेस असणार आहे ती कोणती आहे, आणि लक्षात घ्या काय हा फॉर्म भरण्यासाठी याला पात्रता कोणती आहे ही महत्वाची गोष्ट। म्हणजे त्याला फॉर्म कोण भरू शकतो, कोणता विद्यार्थी भरू शकतो। पुढे बघा डीएड असेल किंवा बीएड असेल, एफपीआर म्हणजे नेमकं कोण परीक्षा देऊ शकतो, म्हणजे डीएड ला तुम्ही आहात किंवा बीएड ला तुम्ही आहात, मग याच्यापैकी कोणता विद्यार्थी किंवा कोणता कॅन्डिडेट याचा फॉर्म भरू शकतो। आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना एफपीआर चा अर्थ कळत नाहीये का सर आम्ही फॉर्म भरू शकतो का नाहीये। तर या सर्व प्रश्नांची उत्तर बघा मित्रांनो या व्हिडिओमध्ये देणार आहे, आणि त्याच्यानंतर फॉर्म कसा देखील भरायचा, कुठे भरायचा हे देखील तुम्हाला माहिती आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहे। चला बघा मित्रांनो, काय सांगितले आता आपल्याला बघा, तर 11 तारखेचं आलेलं हे पत्र आहे, बरोबर आहे। तुम्ही सगळ्यांनी बघून घेतलं असेल, पण पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो, जेणेकरून तुमच्या मनात जर एखादा प्रश्न राहिला असेल किंवा माहिती नसेल तर तुम्हाला माहिती होणं गरजेचं आहे। बघा काय, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीएटी नोव्हेंबर 2025 च्या निवेदनाबाबत काय सांगितले आता बघा, याच्यामध्ये डायरेक्टली तुम्हाला स्पष्टपणे सांगितलं याच्यामध्ये का रविवार दिनांक 23/11/2025 म्हणजे काय 23 नोव्हेंबरला रविवारी काय का परीक्षा घेण्याचे नियोजित केले आहे। म्हणजे काय त्यांनी ठरवले का एकदम आता लक्षात घ्या का 23 तारखेला 23 नोव्हेंबरला काय तर ही परीक्षा फिक्स असणार आहे। बघा मित्रांनो, पुढे बघा काय सांगितले अजून याच्यामध्ये, आता महत्वाच्या सूचना ज्या दिलेल्या आहेत, आता बघा सर्वत्र हे पत्र पसरलेलं आहे किंवा प्रसिद्ध झालेले आहे। आता बघा याच्यामध्ये काय काय महत्वाच्या गोष्टी त्या समजून घ्या। आता बघा मित्रांनो, बघा काय तुम्हाला महत्वाची गोष्ट, तर 23 ला पेपर आहे हे सगळ्यांना माहित झालंय। पुढे बघा 1 ते 5 म्हणजे 1ली ते 5वी साठी जे विद्यार्थी मित्र, शिक्षक मित्र का 1ली ते 5वी साठी एफपीआर असणारे, बरोबर आहे, किंवा त्यांची डिग्री कंप्लीट असणारे किंवा डीएड असणारे, म्हणजेच थोडक्यात तर ते पेपर 1 देणार आहे। नंतर 6वी ते 8वी साठी तुम्हाला पेपर 2 द्यावा लागणार आहे। पुढे बघा काय, सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित इत्यादी शाळेमध्ये शिक्षण सेवक किंवा शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना टीईटी परीक्षा द्यावी लागते, बरोबर आहे। अशा प्रकारचे पत्र दिलेले। आता पुढे बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे मार्गदर्शन केलं जाणार आहे। आता बघा काय, बघा मित्रांनो, ऑनलाईन आवेदन पत्र व परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी म्हणजे काय, ऑनलाईन फॉर्म कधी भरायचा आणि त्याची जी ऍप्लिकेशन फी म्हणतो आपण, फॉर्मची जी परीक्षा फी असते, शुल्क असते, ती कधी भरायचा बघा 15 तारखेला सुरू झालेलं आहे। शेवटची तारीख आहे बघा मित्रांनो 3/10 पर्यंत, ऑक्टोबरच्या 3 तारखेपर्यंत तुम्ही परीक्षा फी असेल किंवा जो फॉर्म असेल तो भरू शकता। पुढे बघा प्रवेश पत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे, जेव्हा आपला हॉल तिकीट येतं, ऍडमिट कार्ड म्हणतो आपण त्याला, तर तो 10 तारखे ते 23 बघा 10 ते 23/11 म्हणजे काय 10 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर तर तुम्हाला ऑनलाईन आपल्याला ऍडमिट कार्ड भेटणार आहे। पुढे बघा शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 दिनांक वेळ व पेपर 2 दिनांक, बघा काय पेपर 1 आणि पेपर 2 ज्या शिक्षकांना मी पुढे पात्रता सांगणारच आहे, पात्रता काय, कोणता विद्यार्थी किंवा कोणता कॅन्डिडेट पेपर 1 देऊ शकतो, 2 देऊ शकतो किंवा कुठला कॅन्डिडेट दोन्हीही पेपर देऊ शकतो हे पुढे तुम्हाला मी सांगणार आहे। पुढे बघा रविवार दिनांक 23 ला, लक्षात घ्या पेपर हा सगळ्यांचा 23 तारखेलाच असणार आहे नोव्हेंबरच्या, बरोबर आहे। पण वेळ बघा पेपर 1 साठी 10:30 ते 13 म्हणजे 1 वाजेपर्यंत, म्हणजे टोटल तुम्हाला एकूण 2.5 तास दिलेला असणार आहे। पुढे बघा
पेपर 2 साठी सेम तारीख असणार आहे बघा 2:30 ते 5 पर्यंत, सेम तुम्हाला 2.5 तास दिला जातील, 2:30 ते 5 पर्यंत तुम्हाला पेपर 2 ही परीक्षा म्हणजे पेपर 2 चा वेळ दिलेला आहे बघा मित्रांनो. तर अशा प्रकारची मित्रांनो माहिती आहे. आता याच्यामध्ये बघा महत्वाची गोष्ट थोडक्यात अजूनही समजून घ्या, बऱ्याच मित्रांना अडचणी असेल तर लक्षात घ्या. तुम्ही फॉर्म कुठे भरू शकतात, महत्वाची गोष्ट ही का फॉर्म कुठे भरू शकतात, mahatet.in बघा कुठे फॉर्म भरू शकतो, mahatet.in या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकतात. बऱ्याचदा काय होत असतं का वेगवेगळ्या प्रकारच्या लिंक येतात, मग तिथं जाऊन लिंक ओपन करणं चालू करणं ह्या प्रकारचा प्रकार होतो. पण महत्वाची गोष्ट तुम्हाला काय का याच वेबसाईट वरती जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. फॉर्म बद्दल पण तुम्हाला मी पूर्ण डिटेल आपल्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. पुढे बघा मित्रांनो, आता अर्ज भरताना विद्यार्थ्यांना 10वी-12वीच्या शैक्षणिक व्यावसायिक अर्हता म्हणजे काय बघा. आता 10वी-12वीला जे तुम्हाला मार्क्स असतील, ठीक आहे ना, 10वी-12वीला जे काय मार्क्स असतील, शैक्षणिक व्यावसायिक अर्हता म्हणजे काय, जे काही तुम्ही जसं की डीएड असेल बीएड असेल जे काही कोर्स कंप्लीट केले असेल त्या कोर्सचं पूर्ण तुम्हाला मार्कशीट असणं गरजेचं आहे. आणि लक्षात घ्या तुम्हाला काय का मूळ जे प्रमाणपत्र असेल, जे सर्टिफिकेट असेल आपलं, त्याच्यावरती दिलेले जे मार्क असतील त्याच्यावरूनच तुम्हाला माहिती भरायची आहे बघा मित्रांनो. आणि महत्वाची गोष्ट याच्यामध्ये का जो तुम्ही एक ईमेल आयडी देणार आहे किंवा तुम्हाला मेसेज येण्यासाठी जो तुमचा नंबर देणार आहे तो चालू असला पाहिजे आणि पुढे देखील कंटिन्युअसली चालूच असला पाहिजे, असं तुम्हाला द्यावं लागणार आहे. आणि आता थोडक्यात शेवटी एक सांगतो तुम्हाला का जे ऑफलाईन अर्ज असतील, ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाही मित्रांनो. ऑनलाईनच तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे आणि ऑनलाईनच तुम्हाला काय करायचे, फी जी असणार पेड करायचे आणि परीक्षा ही ऑफलाईन असणार. मात्र परीक्षा कशी असणार आहे, ऑफलाईन असणार आहे. पुढे याच्यावरती आपण बोलणार आहोत बघा. तर अशा प्रकारची महत्वाची मित्रांनो अपडेट तुमच्या समोर आलेली. आता बघूया आपण याच्यासाठी का जी पात्रता असणार आहे, पात्रता काय नक्की हे समजून घेणं खूप गरजेचं आहे बघा मित्रांनो. ठीक आहे, आय होप मी तुम्हाला समजलं असेल. ऑनलाईन फॉर्म वगैरे त्याच्याबद्दल सगळे आपण चर्चा करणार आहे. आता बघा मित्रांनो पुढं बघा टीईटीचे वेळापत्रक आलं आहे, बरोबर आहे. टीईटीचे वेळापत्रक आले, इतक्यात आपण त्याच्याबद्दल माहिती घेतलेली. आता टीईटी परीक्षा तारीख जाहीर झाली, 23 नोव्हेंबरला आपली परीक्षा होणार आहे. पण आता पात्रता काय असणार आहे बघा. ऍपियर फर्स्ट इयर, त्याच्यानंतर म्हणजे नेमकं कोण देऊ शकतो, ऍपियर आणि फर्स्ट इयर काय याचा डिफरंट आहे तो थोडक्यात समजून घ्या. आता समजा पहिल्यांदा काय बघा, समजा तुम्ही डीएड असेल बघा, काय असेल डीएड असेल किंवा बीएड असेल बघा, समजून घ्या. डीएड असेल किंवा बीएड असेल. समजा डीएड किंवा बीएड ला तुम्ही ऍडमिशन घेतलं, प्रवेश घेतला, फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलं, नुकतंच तुम्ही समजा ऍडमिशन घेतलं असेल, मे बी 1-2 महिना किंवा जात असेल किंवा 1-2 दिवस देखील झाले असतील, तर याचा अर्थ असा जातो का तुम्ही इथं फक्त प्रवेश घेतलेला आहे मित्रांनो. बघा काय इथं फक्त तुम्ही लक्षात घ्या, इथं प्रवेश घेतलेला आहे तुम्ही. याच्यामध्ये लक्षात घ्या ऍपियर होत नाही. ऍपियर कोणाला म्हणतात मित्रांनो लक्षात घ्या, तर ज्या विद्यार्थ्यांना ऍपियर म्हणजे आपण लागू होईल किंवा लागू होण्यात येईल असं म्हणतो आपण, का जे विद्यार्थी सेकंड इयरला असतील बघा, कशाला असतील, सेकंड इयरला म्हणजे द्वितीय वर्षाला असतील आणि त्यांचा अभ्यास चालू असेल, म्हणजे थोडक्यात फर्स्ट इयर तुम्ही पास असाल आणि सेकंड इयरला कॉलेजला गेले असेल किंवा तुमची जी प्रोसेस असेल पण सेकंड इयरला तुम्ही ऍडमिशन आहे तुमचं, तर अशा विद्यार्थ्यांना ऍपियर विद्यार्थी म्हणतात. म्हणजे याचा अर्थ नेमकं कोण परीक्षा देऊ शकतं, तर ज्या विद्यार्थी डीएडला ऍपियर आहेत म्हणजे सेकंड इयरला आहात किंवा बीएडला सेकंड इयरला आहेत आणि किंवा तुमची डीएड असेल किंवा बीएड असेल, डिग्री पूर्ण झाली असेल, तेच विद्यार्थी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी परीक्षा देऊ शकतात. आय होप सगळ्यांचा डाऊट क्लिअर झाला असेल. पुढे देखील मी एक्सप्लेन करणार आहे. चला नेक्स्ट बघा मित्रांनो, मुद्दा बघा आता मित्रांनो काय, तर टीईटी परीक्षा कोण देऊ शकतो. आता या संदर्भात आपण तर डिटेलमध्ये आता पूर्ण व्हिडिओ बघितला, बरोबर आहे, पूर्ण माहिती सांगितली. तर टीईटी परीक्षा हे जे विद्यार्थी डीएडला असतील किंवा डीएडला म्हणजे सेकंड इयरला असतील, फर्स्ट इयरला नाही, सेकंड इयरला असतील, किंवा जे विद्यार्थी बीएडला असतील, सेकंड इयरला असतील, लक्षात घ्या कुठं असतील, सेकंड इयरला असतील बघा, आणि किंवा लक्षात घ्या आता बघा डीएड किंवा बीएड ला बरोबर आहे सेकंड इयरला असेल त्याला आपण काय म्हणतो, ऍपियर विद्यार्थी म्हणतो. बघा फर्स्ट इयर ऍडमिशन, नुसतं फर्स्ट इयरला तुम्ही ऍडमिशन घेतले, लगेचच्या लगे ऍडमिशन झाले किंवा 1-2 महिने तुम्ही करता किंवा तुमचा फर्स्ट सेमिस्टर देखील क्लिअर झालेला आहे,
ठीक आहे, लक्षात घ्या. पहिला सेमिस्टर देखील समजा क्लिअर झालेला आहे आणि तुम्ही सेकंड सेमिस्टरला गेले, पण तरी मित्रांनो तुम्ही अपिअर होत नाही, तुम्ही फर्स्ट इयरलाच आहात, त्यामुळे तुम्ही टीईटी परीक्षा देऊ शकत नाही. बघा सेकंड इयर, बघा सेकंड इयरला तुम्ही आहात, तुमचा सेकंड इयरचा समजा तिसरा सेमिस्टर असेल, चौथा सेमिस्टर क्लिअर आहे किंवा तुम्ही कॉलेजला जाताय, तुमचा अभ्यास चालू आहे, पण तुम्ही अपिअर आहात म्हणजे सेकंड इयरला तुमचा प्रवेश आहे, ऍडमिशन फिक्स आहे, तर असे विद्यार्थी टीईटी परीक्षा देऊ शकतात. परंतु लक्षात घ्या, परंतु तुम्ही फर्स्ट इयरला देखील असाल, डीएडला असो किंवा बीएडला असो, तुम्ही फर्स्ट इयरला देखील असाल तर तुम्ही टीईटी नाही पण सीटीईटी परीक्षा देऊ शकतात. बघा काय, सीटीईटी केंद्रीय परीक्षा पात्रता परीक्षा तुम्ही ही देऊ शकतात. मित्रांनो लक्षात घ्या, तुम्ही मग फर्स्ट इयरला असो, तुमचं एक दिवस जरी झाला असेल, ऍडमिशन झालं असेल, तरी तुम्ही सीटीईटी परीक्षा देऊ शकतात. मग तुम्ही डीएडला असो किंवा बीएडला असो, इट डझंट मॅटर इट. परंतु जर तुम्ही फर्स्ट इयरला असाल, डीएडला बीएडला, तर टीईटी परीक्षा देऊ शकत नाही, पण सेकंड इयरला असेल तर मात्र तुम्ही टीईटी परीक्षा देऊ शकतात. त्याच्यानंतर अजून टीईटी परीक्षा कोण देऊ शकतो, तर पास आउट स्टुडंट, म्हणजे जे विद्यार्थी पास आहेत, काय ते पास, डीएड आहे किंवा त्यांचं बीएड आहे किंवा काहींचं डीएड आहे, त्याच्यानंतर बीएड देखील आहे, तर ते विद्यार्थी काय करू शकतात, तर टीईटी परीक्षा देऊ शकतात. काय करू शकतात, टीईटी परीक्षा देऊ शकतात. बघा मित्रांनो पुढे बघा, नेक्स्ट कोणी कोणता पेपर द्यावा, अतिशय महत्वाचा मुद्दा. बघा मित्रांनो, अजिबात काही विद्यार्थी खूप सारे असे कन्फ्युज असतात का सर आम्हाला कळत नाही का एक्झॅक्टली पेपर 1 द्यावा का पेपर 2 द्यावा, याचं सर्वांचं मित्रांनो उत्तर तुम्हाला इथं भेटणार आहे. बघा काय, कोणी कोणता पेपर द्यावा. बर, पेपर 1 कोणी द्यावा, ज्या विद्यार्थ्यांचं लक्षात घ्या डीएड आहे. बघा काय, ज्या विद्यार्थी मित्रांचं, ज्या शिक्षक मित्रांचं डीएड आहे, अशा विद्यार्थ्यांनी पेपर 1 द्यावा. काय करा, पेपर 1 द्यावा. त्याच्यानंतर बघा मित्रांनो पुढे पेपर 2 कोणी द्यावा, ज्या विद्यार्थी मित्रांचा, ज्या शिक्षक मित्रांचा बीएड कंप्लीट आहे. बरोबर आहे, बीएड म्हणजे काय, तुमचे पूर्ण ग्रॅज्युएशन असेल, त्याच्यानंतर बीएडचा आपला 2 वर्षाचा कोर्स पूर्ण असेल. ठीक आहे, मग ज्यांचा बीएड आहे किंवा तुम्ही बीएडला काय अपिअर आहात, लक्षात घ्या डीएडला पण सेम, डीएडला तुम्ही अपिअर आहात म्हणजे सेकंड इयरला आहात, त्यानंतर बीएडला पण तुम्ही सेकंड इयरला आहात किंवा तुमची डीएडची किंवा बीएडची डिग्री पूर्ण झालेली आहे. ज्यांची बीएडची डिग्री पूर्ण झालेली आहे किंवा जे सेकंड इयरला आहात ते पेपर 2 देऊ शकतात. ज्यांचा डीएडची डिग्री पूर्ण आहे किंवा ते सेकंड इयरला आहात, अपिअर आहात, ते विद्यार्थी मित्र, शिक्षक मित्र पेपर 1 देऊ शकतात. पुढे बघा, जर काही विद्यार्थ्यांचं डीएड असतात किंवा काही शिक्षक मित्र असतात, ते स्वतः त्यांचं डीएड असतं आणि प्लस ग्रॅज्युएशन नंतर ते बीएडला अपिअर असतात. बरोबर आहे, किंवा त्यांचं ग्रॅज्युएशन असतं. बघा डीएड किंवा ग्रॅज्युएशन असतं किंवा बीएडला अपिअर असतात, तर ते शिक्षक मित्र पेपर 2 देऊ शकतात. लक्षात घ्या, काय करू शकतात, पेपर 2 देऊ शकतात. ही गोष्ट लक्षात घ्या आणि आय होप सगळ्यांना समजलं असेल का आता पेपर 1 कोणी द्यावा आणि पेपर 2 कोणी द्यावा. नेक्स्ट प्लीज बघा. बघा आता थोडक्यात याच्यावरून आपल्याला काय समजू येते मित्रांनो, बघा तर महत्वाची गोष्ट काय समजू येते आपल्याला, बघा तर यामध्ये का थोडक्यात काय का 1ली ते 8वी साठी, बघा 1ली ते 8वी साठी आपल्याला टीईटी किंवा सीटीईटी लागते. बरोबर आहे, 1 ते 8 साठी, 1 ते 8 वर्गासाठी तुम्हाला कंपल्सरी टीईटी किंवा सीटीईटी लागते. बरोबर आहे, टीईटी कोण देऊ शकतो, सीटीईटी कोण देऊ शकतो, पूर्ण पाठीमागे समजून सांगितले. पुढे बघा 9वी ते 12वी साठी, 9 ते 12च्या वर्गासाठी तुम्हाला टीईटी किंवा सीटीईटी लागत नाही. तुम्ही डायरेक्टली फॉर्म भरू शकतात, कुठला टेटचा फॉर्म भरू शकतात पवित्र पोर्टल नुसार आणि तुम्ही त्यांचं काय असेल प्रोसेस ती पूर्ण करू शकता. बघा मित्रांनो, फक्त लक्षात घ्या 1 ते 8 साठी तुम्हाला काय तर टीईटी असेल किंवा सीटीईटी लागते. नेक्स्ट बघा, तर आता परीक्षा कधी होणार मित्रांनो, बघा परीक्षा कधी होणार हे आपल्याला माहिती आहे का, 23 नोव्हेंबरला आपला परीक्षा होणार आहे. बरोबर आहे, टाइम टेबल आले. पण परीक्षा ऑनलाईन असेल का ऑफलाईन असणार आहे, तर मित्रांनो लक्षात घ्या, काही विद्यार्थी मित्र म्हणत असेल का सर ऑनलाईन फॉर्म भरते, ऑनलाईन परीक्षा शुल्क म्हणजे परीक्षा फी पण ऑनलाईन भरते, मग आमची एक्झाम ऑनलाईन आहे का, तर नाही, एक्झाम ही आपली ऑफलाईन असणार आहे. कशी असणार आहे, एक्झाम ही ऑफलाईन असणार आहे, म्हणजे जिथं केंद्र आहे तिथं जाऊन तुम्हाला परीक्षा देऊन ओएमआर शीट सगळ्यांना माहिती आहे
त्या प्रकारे ऑफलाईन वगैरे एक्झाम होणार आहे, पण ऑनलाईन फक्त तुम्हाला काय असणार आहे तर ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे आणि प्लस फॉर्मला लागणारी जी काही फीज असेल ती तुम्हाला पेड करायचे फक्त आणि फक्त ऑनलाईन बघा. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक मित्रांनो, आपण पूर्ण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण बघून घेतलेले आपण का टीईटी परीक्षा संदर्भात ज्या फॉर्म संदर्भामध्ये अपडेट आहेत त्या पूर्ण बघून घेतलेल्या आहे. जर कोणाला काय अडचण असेल तर सगळ्यांनी एकदा कमेंट करा आणि नक्कीच याच्यावरती तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि जर ऑनलाईन फॉर्म भरताना आता काही अडचण, यावर्षी काय झाले फॉर्म भरताना खूप साऱ्या लँग्वेज तिथं ऍड केल्या गेल्या आहेत. मग जर तुम्हाला लँग्वेज मध्ये फॉर्म भरताना अडचण येत असेल किंवा प्रॉब्लेम येतोय काय तर मला कमेंट करा. पूर्णपणे फॉर्म कसा भरायचा याच्यावरती पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि याच्या संदर्भात जे काही अपडेट असतील किंवा अजून सिलेबस किंवा काही अजून मॅथ्सच्या नोट्स असेल ते आपण देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक मित्रांनो, आपल्या नेक्स्ट विजन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि याच चॅनलवरती तुम्हाला नवीन नवीन अपडेट बघायला मिळणार आहे. चला भेटूया मित्रांनो आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. सर्वांना शुभेच्छा. जय महाराष्ट्र.